शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे, आज हे जी काय विजय पवार आहेत, मुक्काम पोस्ट वजरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, यांचा आपला तिसरा यूट्यूबला व्हिडिओ आहे. हा 1 एकरामध्ये यांचे पेरवाचे गुजरात रेड डायमंड व्हरायटी ना. तर ही व्हरायटी आहे. हा बाग बघतोय आपण. किती तारखेला आपली छाटणी झालेली पहिली? 30 एप्रिल. उद्या 1 वर्ष होत. 30 एप्रिल आहे आणि आज आहे 29 एप्रिल. 1 वर्षामध्ये 2 बहार हार्वेस्टिंग झालेले आहेत. तिसरा फॉर्म आहे. 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होईल. आणि चौथा आपण बघतोय, चौथा बघा, ह्या इथं बघा पिरो बघा किती, चौथा आणि तयार आहे. 1 2 3 4 5 200+ आहे झाडावर, चौथा बहार. तर गुजरात रेड डायमंडची आज परिस्थिती काय आहे सगळीकडे? सर, गुजरात रेड डायमंड एकतर सेटिंगला प्रॉब्लेम आहे पूर्ण, कारण 32 टेम्परेचरला च्यावर टेम्परेचर गेलं की ड्रॉपिंग होणार 100%. टेम्परेचर आज 41-42 टेम्परेचर आज. 32 टेम्परेचरला गुजरात रेड डायमंडचे जे काय आहेत गळूनच पडतात पिरो. परंतु हा 41ला सुद्धा डिग्री टेम्परेचरला आज आपलं चौथा बहार सेटिंग आहे आपला. हा, आता दुसरे इथं जे काय आहे, याला तुम्ही बाहेरची कुठली खतं वगैरे काय वापरलेली नाही, काही काय वापरलेलं नाही तुम्ही याला विषय? हा, 10 महिने झालं वापरतोय आपलं अंकुश पाटील तंत्रज्ञान. 10 महिने झालं आपलं तंत्रज्ञान हे वापरत आहेत. हे इथं कोरे साहेब आहेत, तुमचं काय आता म्हणणं ह्या पेरूच्या बागेबद्दल? सगळं रेड डायमंडचा आता आमच्या तिकडचे निमगावचे वगैरे शेतकरी आले ते थोडे परवा, ते म्हणत होते दुसरा बहार पण आमचा सक्सेस झाला नाही यावर्षी. तिसरा आणि चौथा तर विषयला आमचा विषय. आणि असं पानाचा ग्रोथ वगैरे त्यांनी आयडेंटिटी म्हणून आमच्याकडून पानं घेऊन गेलेत. हातात जे पानं बसत नव्हते, दुसऱ्या शेतकऱ्यांना दाखवा ह्या पेरूचं काय वैशिष्ट्य, तर त्यांनी अशी पानं तोडली आणि असं हातावर बसत नाही अशी पानं ते घेऊन गेले दाखवायसाठी. बघा शेतकरी बांधवांना आपण पान बघतोय बघा, हे पान जर बघितलं, हे हातावर सुद्धा पान बसत नाही बघा. कुठलंही पान घ्या तुम्ही, आपल्या हातावर सुद्धा पान बसत नाही. तोडून घ्या आता. हा, हे जे पान बघितलं, हे आपला हात आहे माझा खालचा, पूर्ण हात झाकाळला जातोय. एवढं मोठं पान. मी जे प्रत्येक कार्यशाळेत सांगतो, हा सोलर पॅनल आहे शेतकरी बांधव, टॉप प्लॉट आहे म्हणत होते ते शेतकरी, म्हणजे रेड डायमंड. मी काय म्हणतोय, आज ह्या चौथा 5वा बहार गुजरात रेड डायमंडचा कुणाचाही नाही. महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात टॉप आहे. आणि 1 एकरामध्ये 50 लाख रुपये होत आहे. बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी. ह्या पेरवाजे घ्या, प्रत्येक ठिकाणी ही चौथा बहारची पेरू आहेत बघा. 1 2 3 4 5, इथे 1 2 3, इथं बघितलं एका फांदीला ब्रँचेसला 4-5 पेरू आहेत हे. आणि एवढा माल येतोय आणि एवढे पैसे होतात, हे विश्वासच बसत नाही. महाराष्ट्रातून किती आत्तापर्यंत तुमच्या प्लॉट भेटी झाल्या शेतकऱ्यांच्या? कुठल्या भागातून शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या? चाळीसगाव, अहिल्यानगर, जवळ इंदापूर, इकडं वर सांगली, कर्नाटक, जयसिंगपूर, ह्या पेरूचे बागायतदार सगळे पेरूचे बागायतदार क्लोजर घेऊन येतील. 2 क्लोजर भरून 40 गावची तर आली. काय त्यांची प्रतिक्रिया असते? सक्सेस एवढं तुम्ही केलं कसं? आम्हाला वर्षात एक ही सक्सेस होत नाही. एकालाच आम्ही नाकंडाळ येते आणि एकच आमच्या डोक्यात एकच वर्षातून बाहेर घ्यायला. आम्हाला माहितीच नाही की एवढं तुम्ही वर्षात बाहेर घेताय. आपण निस्वार्थीपणे सगळी माहिती व्यवस्थित सांगतोय. फक्त कोणाची म्हणजे ताकद किती आहे हे कळतंय सक्सेस झाल्यानंतरच. तर शेतकरी बांधवांनो, आता जे काय आपण आहे, तर या पेरूच्या बागेमध्ये जवळ आपण खास पेरूसाठी आपण कार्यशाळा घेणार. फक्त पेरूचे जे शेतकरी असतील त्यांना ही बाग बघायला मिळेल. आणि ती सगळ्यांना खास पेरूवरती आपण कार्यशाळा घेणार आहे, पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी. इथं आपण बघतोय आपण असं 1 नंबर प्लॉट आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे नक्कीच. आणि ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी या इथं आणि कैलास कुरेंचा नंबर द्या. या तुम्ही, ज्यांना विश्वास बसत नाही, खरंच बसत नाही, 50 लाख रुपये म्हणले तर कोणाचा विश्वास बसतोय का? तुमचा नंबर द्या. 9503 99 77 44. 9503 99 77 44. कैलास कुरेंचे मित्र आहेत, आपले निविष्ट यांच्याकडे मिळत असतात. यांचा नंबर देत नाही की परत ह्यांना फोन जास्त जातात. आणि हे शेतकरी आहेत, एकलबायाचे आहेत. मग काय होतं की शेतकऱ्याला काम सोडून ते फोनच अटेंड करायचे होतात. म्हणून आपण हे दिलेलं आहे. तुम्हाला हे कैलास कुरे मार्गदर्शन करतील. यांना हे करा, यांना फोन करून तुम्ही आला तर हे तुम्हाला बरोबर बाग वगैरे इथूनच 2-3 किलोमीटरवरती हे राहतात. तुम्ही बिंदास या. तुमचा विश्वास बसत नाही ना, तुम्ही बिंदास या, बघा काय परिस्थिती आहे. आणि लवकरच आपण
या पेरूच्या बागेमध्ये आपण कार्यशाळा घेणार आहोत फक्त पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी. त्याचं तुम्हाला ही तारीख तुम्हाला जी आहे वेळ आणि काय तुम्हाला इतर लोकांचे शेतकऱ्यांचे काय आहे तुम्हाला बरेच शेतकऱ्यांचे आता मेसेज किंवा फोटोज यायला लागलेत, त्यांचे कॉल येतात, सर आमचं पाटील साहेबांचे व्हिजिट करा, या पाटील साहेबाचं तंत्रज्ञान आम्हाला येऊन शिकवा, काय असेल ते फी वगैरे देतोय, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं यायला लागले. आणि नुसत्या सोलापूर जिल्ह्यातनंच फोन येत नाहीत, आम्हाला पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातनं या संदर्भात फोन यायला लागलेत आता कंटिन्यू. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे त्यांच्या जर व्यथा ऐकल्या तर आम्हाला अतिशय वाईट वाटते. त्यांना असं वाटतं की अंकुश पाटील सरांचे जे तंत्रज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोचलं तर ते खरंच शेतकरी सुखी होईल असं आम्हाला वाटतंय. आता आपण एक तर बघतोय पेरवाचे नुसते कन्सल्टिंगला 20 रुपये 25 रुपये सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे. कन्सल्टिंगचे आपण एवढं चालू आहे. आपण कुठेही जात नाही आणि शेतकरी बांधवांनो हे कन्सल्टिंग वगैरे यांच्या नादाला नागू नका. एका झाडाला तुम्ही 30 रुपये देणार आणि तुमचे होणार किती 1000 झाडांचे 30,000 रुपये. 30,000 हा बाग येतोय. 30,000मध्ये 40,000मध्ये तुमची खतं औषधं सगळी होतात आणि तुम्ही कन्सल्टंट द्या. तेच काय सांगणार आहे तुम्हाला, काही सांगत नाहीत. हा धंदा आहे. काही लोकांना वाईट वाटेल कन्सल्टिंग करणाऱ्या वगैरे लोकांना, तर तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे वाचले पाहिजेत. तुम्ही त्यांना मागून घ्या पैसे, बाबा मला 5,000 रुपये एकरा द्या, 10,000 रुपये एकरा. काही कन्सल्टिंग करणारे खूप चांगलेही लोक आहेत, परंतु आज ट्रेंड बघतोय आपण तर हा आपला वाचला पाहिजे. त्या भाराला सर फक्त फॉर्मचा खर्च आहे. हां. पैसे होणारा सर 150 रुपयाच्या आसपास रेट मिळेल. चौथ्या बारला ह्या प्लॉटला चौथ्या भाराला फक्त फॉर्मचा खर्च आहे सर. ह्याला शेणखत नाही, काय नाही, फक्त अंकुश पाटील साहेबांच्या बनवलेल्या निविष्ठा सोडतात आणि फॉर्मचा खर्च आहे. शेडनेट वगैरे पहिला जुना खर्च झालेला आहे सुरुवातीच्या पहिल्या लॉटला. त्यानंतर त्यांना खर्चच नाही. आता मला वाटतं एक 60,000 फॉर्म बसलेत. 60,000 तिसऱ्याचे बसलेत आणि चौथ्याला 60,000 बसतील. 60ला नाही ऐकत. 60ला 70-80 पण 60 धरा तरी पण हा एक 15 ते 18 टन माल. तुमचा सरासरी आता तिसरा बार आता आपला तिसरा निघेल 12 टन 12 टन आणि दर काय आता 150 त्याला 150 का होणार. तेल 150 सापडणार. 112 18 लाख रुपये होतात बघा शेतकरी वाहन. आणि पहिले झाले पहिल्याचे किती झाले आपले 25 18 आणि 25 43 झाले. आणि वरला आता हे चौथा जो आहे तो 20 लाखाचा 63 लाख रुपयेवर जाणारा. पण पण आपलं वर्षात बरोबर जे आहे तर एवढं तुम्हाला हे कसं आहे हे चालूच राहणार आहे. लगेच परत 5वा लगेच 6वा लगेच हा तुम्हाला सायकल 5व्या भाराचे नियोजन चालू झाल्यासारखं झालं. बघा आता घेऊन येणार आम्ही. 5व्या बारची पण तयारी चालू जायला. 5व्या बाहेरला सुद्धा इथं कळी घेऊनच येणार आहे तुम्हाला. तर हे तुम्हाला मग हे अमिनो ॲसिड हे स्टोरेजचं काम करणार शेतकरी बांधवांनो. हे जे आहे ते आई जगदंबेचं तुम्हाला वरदान आहे दिलेलं. कुणाला विश्वास बसू अंधश्रद्धा असू दे किंवा काय असू दे, हे आई जगदंबेचं वरदान आहे शेतकऱ्यांसाठी आणि तेच आपण काम करतोय. तर हे तुम्ही वापरावं आणि लवकरच आपण शेतकऱ्यांसाठी पेरूची कार्यशाळा घेऊन येणार आहे. ग्रुपसाठी पहिले आपले व्हिडिओ पण आहेत. तुम्ही प्रत्येक हो पहिले ह्याला आहेत ना आपले ग्रुपसाठी 1 वर्ष 3 बहारचे तुम्हाला यांचे विजय पवारांचे 2 व्हिडिओ आहेत. पहिला कटिंग आहे, दुसरा कटिंग आहे. आता हे तिसऱ्याचा पण होईल, तिथे कार्यशाळाच होईल तुम्हाला. चौथ्याचा पण तुम्हाला होईल. म्हणजे हे तुम्हाला ज्या त्या वेळेस आम्ही सगळं व्हिडिओ यूट्यूबला टाकलेलं आहेत. हे तुम्ही बनवायला पाहिजे शेतकरी बांधवांनो. तुम्ही कोणाच्याही नादाला लागू नका. तुम्ही आपल्याला पैसे वाचवा. आज आम्ही इथे व्हिडिओ बनवतो 2 मिनिटांमध्ये मला घामाच्या धारा लागलेत. अक्षरशः माझी अवस्था म्हणजे 42 डिग्री तापमान आहे आणि आपण इथे ह्या तापमानामध्ये काम करतोय. तर शेतकरी बांधवांनो आपल्याला ही जी पेरूची बाग आपण बघितली तर आपल्याला पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे होय. तर आपल्याला नक्की आपण हे तंत्रज्ञान वापरा तुम्ही. याच्यामध्ये आमचा कुठलंही प्रोडक्ट उत्पादन विक्री हा व्यवसायाचा आमचं उद्दिष्ट नाही शेतकरी बांधवांना. मी जे काय निविष्ठा सांगतोय ह्या सर्व तुम्हाला बाजारामध्ये भेटतात. जे काय सांगितलं हे तंत्रज्ञान तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे. हे सगळं तुम्हाला आहेत. मायक्रोडेंटचं आमच्याकडे काही घेण्याची गरज नाही. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे आमच्याकडे भेटतं, बाजारामध्ये पण भेटतं. फॉस्फरिक ॲसिड आपल्याकडे भेटतं, बाजारामध्ये भेटतं. फक्त जे असे रिझल्ट पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला जे रिॲक्शन मी सांगतो आहे याच्यासाठी तुम्हाला ओरिजिनल मटेरियल आलं पाहिजे आणि तुम्ही कुठूनही घेऊन वापरू शकता. परंतु जे तंत्रज्ञान सांगितलेलं आहे, टेक्निक जी केलेली आहे हे तुम्ही वापरा आणि पैसे वाचूया आपण आणि आपल्या देशाची पण आपल्याबरोबर प्रगती होते. याच्यामध्ये बाहेर जो जाणारा पैसा आहे तो वाचतो. आणि इथंच थांबतो. जय जवान जय किसान.